हॅलो एव्हरीवन, आज बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये अगदी सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू. एकदा तुम्ही या पद्धतीने रव्याचे लाडू नक्की ट्राय करून बघा. न चुकता तुम्ही खमंग असे लाडू तयार करू शकता. त्यासाठी घेतला 1 वाटी रवा आणि 1 वाटी साखर. साखरेमध्ये टाकला आहे आपण जायफळ आणि विलायची. आता सर्वात पहिले आपण मिक्सरच्या भांड्यावर टाकणार आहे रवा. तुम्ही बरोबर ऐकलेला आहे. कच्चा रवा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने छान असा बारीक असा रवा तयार होतो. मी तुम्हाला दाखवते. बघा छान असा बारीक रवा तयार होतो. आता आपण करणार आहे गॅसवर पॅन गरम आणि त्यामध्ये टाकणार आहे साजूक तूप. तुपाचं प्रमाण आपल्याला एवढं घ्यायचं आहे की आपला रवा जो आहे तो थोडासा ओलसर दिसेल एवढा. बघा तूप गरम त्यावर टाकणार आहे आपण बारीक केलेला रवा. आता याला मंद आचेवर मस्त कलर चेंज होईपर्यंत आणि सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर छान असा. रवा होईसर आपण त्याच भांड्यामध्ये टाकलेला आहे मिक्सरच्या साखर, विलायची आणि जायफळ त्याची पिठी साखर अशी तयार करून घ्यायची आहे बघा. मंद आचेवर आपल्याला रवा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. एकदा तुम्ही रव्याचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. न चुकता तुम्ही खमंग असे लाडू तयार करू शकता एकदम झटपट पद्धतीने. बघा अशा पद्धतीने आता आपला रवा मस्त होत आलेला आहे. सोबतच आपण ड्रायफ्रूट्स पण बारीक करून घेतलेले आहे. रव्याचा कलर झाला आहे चेंज आणि सुगंध पण दरवळला आहे. आता आपण करणार आहे गॅस बंद आणि गरम गरम रव्यामध्ये टाकणार आहे पिठी साखर आणि ड्रायफ्रूट्स. बघा अशा पद्धतीने गरम गरम रव्यातच आपल्याला लगेचच पिठी साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे. गुठळी न पडता त्याला मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा छान असा आपल्याला रवा आणि साखर मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच गरम पॅनमध्ये आपण ठेवणार आहे त्याला पसरवून रव्याला आणि साखरेला मस्तपैकी आणि झाकण ठेवून 15 मिनिटापर्यंत आपण रेस्टला ठेवणार आहे अशा पद्धतीने. यामुळे काय होईल, साखर व्यवस्थित रव्यामध्ये मुरल्या जाईल. बघा आणि थोडं कोमट झालं 15 मिनिटं झाल्यानंतर आपण त्याला घेणार आहे लाडू वळायला. बघा आता त्याला व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहे. बघा न चुकता आपण किती छान असे लाडू पटापट तयार करून घेऊ शकतो. एकदा तुम्ही या पद्धतीने रव्याचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. बघा किती सुंदर असं लाडू तयार झालेला आहे. एकदम पांढरा पांढरा. बघा न चुकता एवढे सुंदर लाडू तयार होतात. तर बघता काय, घ्या करायला आणि आणि खाऊन बघा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला आजची माझी रव्याची लाडूची रेसिपी कशी वाटली. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.